असे अनेक उदाहरण आहेत की एक व्यक्ती, एक पार्टी आणि लोकांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अहो, आजची देशाची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय हलाखीची झालेली आहे. सुरुवातीला 2014ला या देशावर कुठेतरी 20-25 लाख कोटीचं तिथं लोन होतं. आज आपण 200 का 210 लाख कोटीवर आपलं लोन गेलेलं आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचं जे काही डॉलर आणि रुपी याचं समीकरण नीट ठेवण्यासाठी आपल्या देशाने 1,10,000 कोटी रुपयाचं सोनं आरबीआयला त्या ठिकाणी विकलेलं आहे. ते कितीही नाही म्हणले तरी हे त्या ठिकाणी खरं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने लोकांना सहकार्य करण्याची भूमिका असताना सुद्धा, नाहीतर जरूरत असताना सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत केली जात नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा 1 कोटी महिलांचं लाडक्या बहिणीतून नाव त्या ठिकाणी कमी केलं गेलं. आणि हे जे काय कर्जमाफी त्या ठिकाणी डिक्लेअर झाली ती अतिशय फसवी अशी कर्जमाफी तिथं झाली. युवांना आज नोकऱ्या नाहीत. त्यामुळे हे जे वातावरण आहे हळूहळू ते वाढत जाणार आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर तर ते नक्कीच त्या ठिकाणी वाढत गेलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे. फक्त विनंती एवढीच आहे, संघटना म्हणून आपल्या सर्वांना काम करावं लागेल. आदरणीय पवार साहेबांनी, तसंच शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिले, सुप्रियाताईंनी आदेश दिलेले आहे की पुढच्या 15 दिवसांमध्ये काही प्रमुख ज्या काही संघटनात्मक आपली पदं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही सामान्य कार्यकर्त्यांना, ज्याचं कुठल्याही नेत्याचा कुठलंही नातं नाही, कुठेही त्या ठिकाणी घराणेशाहीचं त्या ठिकाणी नातं नाही, अशा सामान्य परिवारातल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला पदं द्यायचेत असं त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्याच्याचबरोबर जसे कार्यकर्ते महत्त्वाचे तसे पदाधिकारी महत्त्वाचे, तसंच आदरणीय पवार साहेबांबरोबर प्रामाणिकपणे जे सर्व शिलेदार उभे राहिले त्याच्यामध्ये आदरणीय अनिल देशमुख साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, आपले अध्यक्ष जे नेहमी लोकांच्या हितासाठी आपल्या पार्टीच्या कर्तृत्वासाठी त्या ठिकाणी लढत असतात असे शशिकांतजी शिंदे साहेब आहेत, शिंगणे साहेब आहेत, राजूजी टोपे साहेब आहेत, असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे हे शिलेदार खंबीरपणे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले, कार्यकर्ते उभे राहिलात, तुम्ही उभे राहिलात म्हणून आज आपली पार्टी त्या ठिकाणी आहे. काही लोक आपल्या बरोबर पूर्वी सत्तेत होते, आज आपल्यापासून वेगळे झालेत, ते फक्त सत्तेत आहेत म्हणून त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. एकदा ती सत्ता गेली तर त्या पक्षामध्ये कुणीही त्या ठिकाणी राहणार नाही, हे त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना इथं सांगतो. पण ह्या निष्ठावंत जे शिलेदार आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात किंमत ही मोजावी लागली. अनिल देशमुख साहेबांना जेलमध्ये जावं लागलं. बऱ्याच लोकांना वाटत होतं की देशमुख साहेब जेलमध्ये जातील, बाहेर आल्यानंतर म्हणतील भाजप जिंदाबाद. अजिबात नाही. अतिशय निष्ठावंत आणि विचाराला पक्का असणारा हा नेता आदरणीय पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहिला. मगाशी खडसेताईंनी सांगितलं त्यांच्या परिवारावर, त्यांच्या पतीवर खूप मोठं प्रेशर हे आणलं गेलं होतं. 4 लोक काय करत होते, कदाचित ती फक्त भेट होती आणि त्याला एक पार्टी दाखवली, ड्रग्सची पार्टी, आणि त्यात ह्या परिवारावर प्रेशर आणलं आणि त्यांनी मग कालचं उदाहरण त्या ठिकाणी दिले. तरी सुद्धा खडसे परिवार हा आदरणीय पवार साहेबांवर आज सुद्धा त्या ठिकाणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची कुठली लढाई असो, नाहीतर आपल्या गावात, आपल्या भागात एखाद्या मुलीवर, महिलेवर जर अत्याचार झाला तर तिथल्या दुसऱ्या मिनिटाला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जावं लागेल. आपल्या एखाद्या कार्यकर्त्यावर, एखाद्या पदाधिकाऱ्यांवर जर तिथं कारवाई झाली नाही तर पोलीस जर तिथं मदत नसेल करेल, सहकार्य करत नसेल तर तिथं सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने जावं लागेल आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. त्यामुळे अनेक असे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आपण या अडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं राहिलो. आणि याच्या पुढे सुद्धा जर कोणाला काय वाटलं तर फक्त आपल्या अध्यक्षांना तुम्ही तिथं फोन करा, नेत्यांना फोन करा, नाही तर आम्ही तर आहोतच. जिथं बोलवाल तिथं त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहे. त्याच्याचबरोबर कुठल्याही पार्टीचा एखादा आदेश आला, एखादं आंदोलन आलं, आता 2 दिवसानंतर आदरणीय, आता ठीक आहे पवारसाहेब माझ्यावर कदाचित नाराज असतील, सुप्रियाताई नाराज आहे, परिवाराचा एक मी भाग आहे, की अन्नत्याग आंदोलन तू करतोय कशाला. पवारसाहेब नक्कीच तुम्ही मला आधी पण सांगितलेलं आहे, आता परत एकदा कधीतरी सांगाल, उद्या, आज, उद्या, पण मला एवढंच सांगायचंय तुमच्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. या वयामध्ये सुद्धा जर महाराष्ट्रासाठी तुम्ही संघर्ष करत आहात तर या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्या. परवा काही झालं तरी तिथं आपण
अन्य त्या आंदोलन करणार म्हणजे करणार, आमच्या शेतकऱ्यासाठी त्या करणार. कारण खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शशिकांत शिंदे साहेब असतील, सर्व नेते असतील, आपण सुद्धा